तर नागपुरात समग्र शिक्षा संघर्ष समितीचं आंदोलने बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलने समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याला शासन सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। तर ही बातमी आता पाहतोय। आयएस तुकाराम मुंढेंविरोधात 2 जुने गंभीर प्रकरण आता समोर आलेली आहे। तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे। भाजप आमदार कृष्णा खोपडे लक्षवेधी देखील मांडणार आहे। आयएस तुकाराम मुंढेंविरोधात 2 जुने गंभीर प्रकरण समोर आलेली आहेत। तर तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी। महिन्याच्या कार्यकालामध्ये विकासाच्या नावावर तर ते शून्यच होते, परंतु मीडिया असोल एनजीच्या नावाने ते हिरो होते। कारण एखाद्या साईडवर अगर ते गेले तर मीडियाने एनजीओला माहीत होतं, लेकिन संबंधित अधिकारी घरी झोपला राहत होता, त्याला माहीत नव्हतं होत। स्मार्ट सिटीचा त्यांना अधिकार नव्हता, ते सीओ म्हणून त्यांना शासनाने अधिकारच दिला नव्हता। परंतु तुकाराम मुंढेंनी ओव्हर रूल करून 20 कोटी रुपयाच्या चेकवर स्वतः सही केली, ज्या की स्वतः चेकवर सही करण्याचे अधिकार आयुक्ताला राहत नाही। त्यांनी 20 कोटी रुपयाच्या याच्यावर स्वतः सही केली आणि ते बिल्डरच्या कोणाच्या तरी घशामध्ये टाकले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।